लेखक योगीराज मनोहर हरकरे। नमस्कार, वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। भाग 6वा। भगवान श्रीकृष्णाच्या 16,108 बायका। भगवान श्रीकृष्णाच्या पहिल्या 8 बायका म्हणजे अष्टांग योगापासून प्राप्त झालेल्या अष्टसिद्धी होत, ज्या सिद्धींचा आपल्या पत्नीप्रमाणे साधक उपयोग करून घेऊ शकतो, अशा त्या कृष्णाच्या पहिल्या 8 बायका होत। उरलेल्या 16,000 बायका श्रीकृष्णाने अन्य मार्गाने प्राप्त केल्या। या कथेत भगवान वेदव्यासांनी पुन्हा एकदा आपल्या श्रेष्ठ बुद्धीचा परिचय दिला आहे। पूर्व प्रदेशात साधकाच्या आरंभीच्या काळातील जीवनात नरकासूर नावाचा असुर अतिशय उन्मत्त होऊन आजूबाजूच्या राजांवर हल्ले करून त्यांना छळत असे आणि त्यांच्या अविवाहित कुमारी कन्यांना पळवून घेऊन जात असे। त्यांच्यावर तो बलात्कार करून त्यांना तो आजन्म आपल्या बंदीशाळेत बंदिस्त करून ठेवित असे। अशा तऱ्हेने त्याने 16,000 कुमारिकांना भ्रष्ट करून आपल्या बंदीशाळेत ठेवले होते। परंतु दुर्भाग्यवश नराधम नरकासुराला धडा शिकवून त्यांच्या बंदीशाळेतील 16,000 कुमारिकांना कोणीच सोडवू शकले नाही। काय या वीर प्रसवाभूमीमध्ये अशा प्रकारच्या दुष्ट नरकासुराला मारणारा एकही सुपुत्र मिळाला नाही? हो, असे होते खरे। असे पाहून त्या दुष्ट नरकासुराला शिक्षा करण्यासाठी स्वतः भगवंतांना पुढे यावे लागले। आपल्याबरोबर आपली पत्नी सत्यभामेला घेऊन भगवान मध्यरात्री नरकासुराच्या राजधानीत पोहोचले आणि मध्यरात्री त्या दुष्टाला मारून त्याच्या बंदीशाळेतील त्रस्त झालेल्या 16,000 कुमारिकांची त्यांनी मुक्तता तर केली, पण आता त्या 16,000 नारी कोठे जातील? म्हणून भगवान श्रीकृष्णाने त्या 16,000 नारींशी विवाह केला। अशा तऱ्हेने भगवान श्रीकृष्ण नरकासुराचा वध करून परत आले। काय एखादा दुष्ट 16,000 राजांना सतावून त्यांच्या मुली भ्रष्ट करेल आणि तो तमाशा बाकीचे शूर राजे बघत बसतील? त्या दुष्ट नराधमाला मारण्याच्या हेतूने जाणारे भगवान मध्यरात्रीच्या वेळी इतक्या दूरच्या प्रदेशात आपली पत्नी सत्यभामा हिला घेऊन जातील काय? होय, या कथेत नक्कीच अन्य व्यासाशय असला पाहिजे। आपल्या शरीरात सहस्रावधी योग नाड्या असतात। वर उल्लेखिलेल्या 16,000 बायका या आपल्या शरीरातील त्याच योग नाड्या होत। न म्हणजे नाही व रक म्हणजे पुढे जाणे, नरक म्हणजे पुढे न जाणारी अवस्था। अध्यात्मात प्रगती न करणारी जिला व्यास नरकासूर असे म्हणतात। हाच नरकासूर आपल्या शरीरातील योग्य उपयोग न केलेल्या कुमारी नाड्यांवर कुमार्गाने केलेल्या साधनेद्वारा बलात्कार करतो आणि योग्य साधना न करता चांगल्या वृत्तींना बंदीशाळेत बंदिस्त करून ठेवतो। हा नरकासूर आपल्यातच आहे, ज्याला नष्ट करणे हे भगवान स्वरूप श्रेष्ठ बुद्धी आणि जीवात्म्याचे काम आहे। ध्यान धारणा योग साधना या मध्यरात्रीच्या वेळी केल्या जातात, ज्यावेळी जग शांत झोपलेले असते, ज्यामुळे दुष्ट संस्कारांचा नरकासूर मारला जाऊन साधक उच्च संस्कारयुक्त भगवान बनतो। यासाठी नरकासुराला भगवान मध्यरात्री मारतात आणि 16,000 अपहृत बायकांना योग नाड्यांना मुक्त करतात। मग त्या 16,000 नाड्या भगवंताशी विवाह करणार नाहीत का? भगवान अशा महान कार्यासाठी आपल्याबरोबर एखाद्या शूर योद्ध्याला न नेता आपली प्रिय पत्नी सत्यभामेला घेऊन जातात। सत्य म्हणजे प्रामाणिकता आणि भामा म्हणजे ज्ञानाचा प्रकाश। सत्य व प्रामाणिकतेशिवाय साधना सफल होत नाहीत। म्हणून भगवान नरकासूर वधासाठी सत्य प्राप्त करू शकणाऱ्या साधनारूप सत्यभामेला घेऊन जातात। कुंती व पंडू। पांडवांची माता कुंती तर पिता पंडू होते। पंडू राजा पंडू रोगाने आयुष्यभर त्रस्त असल्याने त्यांच्याद्वारे संतती होणे असंभव होते।
या सर्व घटना व्यासांच्या दिव्य आणि विशाल आध्यात्मिक बुद्धीचा अजोड विलास होय. पंड म्हणजे संतुलित वृत्तीचा समदर्शी पंडित होय. असले समदर्शी पंडित वृत्ती दुनियादारीच्या सर्व कामासाठी वैराग्यशील म्हणजे इतर कामासक्त लोकांच्या दृष्टीने नपुसकच राहणार म्हणून पंडूला नपुसक दाखविले आहे. परंतु असला पंडित वृत्तीने समदर्शी म्हणजे व्यवहारी नसल्याने त्याचे नाव पंडू असे ठेवले आहे. संस्कृतमध्ये पुल्लिंगी शब्दाला उकार लावला की त्याचे पुल्लिंग बनते म्हणून वृत्तीहीन समदर्शी पंडला उकार लावून भगवान व्यासांनी पराक्रमी पंडू बनविला आहे. असल्या दुनियादारीत नपुसक असलेल्या पतीद्वारे कुंतीला वृत्तीरूप मूल होणे शक्य नसल्याने अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या वेदव्यासांनी कुंतीला देवतांद्वारे पुत्रप्राप्ती करवून दिली आणि त्याकरिता त्यांनी दुर्वास ऋषींची एक कथा रचली आहे. कथा अशी आहे. कुंती त्यावेळी कुमारी होती. कुमारीचा खरा अर्थ असा आहे की अजून प्रजननाची क्षमता निर्माण न होणे वा स्त्री शरीर ज्यावर बळजबरी करून सुद्धा पुत्रप्राप्ती होऊ शकणार नाही अशी. कुंती कौमार्य अवस्थेत असताना तिच्या आई वडिलांच्या घरी एकदा दुर्वास नावाचे ऋषी आले. दुर्वास ऋषी अतिशय क्रोधी असून सुद्धा कुंतीच्या सेवा चाकरीवर संतुष्ट होऊन दुर्वासांनी कुंतीला एक आशीर्वाद दिला की पतीशिवाय ती संतती उत्पन्न करू शकेल. संतती प्राप्तीसाठी कोणत्याही एका देवतेचे स्मरण करून तिला दुर्वास ऋषींनी दिलेला मंत्र उच्चारावा लागेल. दुर्वास ऋषी मंत्र सांगून निघून गेले. विवाहापूर्वी कुंती एक दिवस एकटीच गंगा किनारी स्नान करण्यास गेली होती. गंगा किनारी तिला दुर्वासांनी दिलेल्या मंत्राचे सामर्थ्य अजमावण्याची इच्छा झाली. सूर्य देवतेचे स्मरण करून तिने दुर्वास ऋषींनी दिलेल्या मंत्राचे उच्चारण केले आणि सूर्य देवतेपासून तिला गर्भ राहिला. लग्नाआधी मूल होणे हे सामाजिक दृष्ट्या निंदकृत्य समजले जाते. त्या पुत्राचे नाव कर्ण म्हणजे कान ठेवले गेले. परंतु कर्ण नाव कोणी ठेवले याचा काहीच निर्देश नाही. सामाजिक भीतीमुळे कुंतीने कर्णास गंगेत सोडून दिले. कर्ण बुडून मेला नाही तर तो वाहत जात असताना अधिरथ नावाच्या व्यक्तीने त्यास उचलले. अधिरथास मूल नव्हते. त्याने मूल घरी आणले. त्याच्या राधा नावाच्या पत्नीला त्यामुळे खूप आनंद झाला. राधेने कर्णाचे पुत्रासारखे पालन केले. अधिरथ सूत असल्यामुळे कर्णास सुतपुत्र समजू लागले. त्याचे मातेसारखे पोषण राधेने केल्यामुळे त्यास राधेय म्हणू लागले. या बालकाचे नाव कर्ण कोणी ठेवले आणि ते नाव सर्वांना आपोआप कसे ठाऊक झाले हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कर्ण हे नाव व्यासांच्या बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. अशा तऱ्हेने कर्णाचा जन्म देवतेच्या स्मरणाने व मंत्राच्या उच्चारणाने झाला. धन्यवाद. भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे. माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा. पुन्हा भेटूया पुढील भागात. धन्यवाद.